नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजामाता विद्या मंदिर बार्शी येथील इयत्ता 4च्या वर्गाने निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एक उपक्रम घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील श्री दत्त मंदिरात प्रकट वाचन, मौन वाचन, कविता गायन, अभंगाचे निरूपण करणे हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. कोल्हा आणि करकोचा. एका नदीकाठी एक करकोचा राहत होता. लांब लांब पायाचा, उंच मानेचा, मोठ्या चोचीचा, पांढरा शुभ्र असा करकोचा. अंधार युगात ज्योतिबांचा जन्म. महात्मा हा शब्द कानी पडताच एखाद्या महापुरुषाची प्रतिमा आपल्या नजरेसमोर साकार होते. महाराष्ट्रातील ज्योतिबा फुले या थोर महापुरुषाला सारा देश महात्मा म्हणूनच ओळखतो. ज्योत अखंड तेवत राहते, स्वतः जळत असते, दुसऱ्यांचे जीवन प्रकाशमय करत असते. तसेच ज्योतिबा आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जळत राहिले, दुसऱ्यांचे जीवन प्रकाशमय करीत राहिले. खरे तर ज्योतिबांनी महात्मा या पदाला शोभा आणली असेच म्हणावे लागेल. Once upon a time, there lived 3 children called Wendy, John and Michael. They had a friend called Peter. मोहन अशी आईची हाक मारतात. मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. संत वाणी संत तुकाराम. अर्थे विन पाठांतर कास या करावे, व्यर्थची मरावे घोकोनिया काय वेंगी अर्थ पाहे, अर्थ रूप राहे होनिया. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलो नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण. संतांचा महिमा आगात आहे, कारण संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील अर्थात समजते की आपणास अर्थ माहित नसताना त्याचे म्हणजेच अभंग, वेश, शास्त्र, ओव्यांचे पाठांतर का बरे करावे? पाठांतरच करू नये. अभंग, वेश, शास्त्र हे घोकून काय त्याचा अर्थ समजणार आहे? या उलट त्याचा अर्थ माहिती करून त्याचे जीवनात आचरण करणे. संत तुकाराम महाराज आपणास सांगतात की ज्याला भक्तीचा मार्ग माहिती आहे त्याने भक्ती मार्गानेच जावे